गोलंदाज तयार. पहिला चेंडू तिथे झेल मैदानाच्या आतमध्ये निसटलाय. पहिल्याच बॉलवरती बॅटची कडा होती. संग्रामला बाद करण्याची संधी पहिल्याच बॉलवरती, परंतु तिथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये झेल यष्टीरक्षक टिपू शकलेला नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते ते झेल निसटला आलेली एक सिंगल. 20 मिनिटांचा कालावधी पहिल्या 4 षटकांसाठी तुमच्याकडे असेल. 12:56 पहिला चेंडू पडलेला आहे. त्यामुळे वेळ वाचवत मात्र इथे गोलंदाजी करायची क्षेत्ररक्षक करणारी टीम. पहिल्या बॉलवरती आलेली एक सिंगल झेल सुटला आणि त्यानंतर आपण पाहतोय संघाचं खातं ओपन झालं 1 धाव फलकावरती. आता ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेचा असणारा ब्रँड अँबेसिडर अवीर रामगोडे जो मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल स्क्वेअर कटचा फटका त्याला खेळायचा होता. अगदी शरीराच्या दिशेने मात्र आपण पाहतो चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये टाकलाय आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे येताना पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. हा चेंडू उसळी घेणारा होता. अति उसळीचा चेंडू आपण पाहतो तिथे नक्कीच जो मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल दिशा खराब तिथे पाहायला मिळाली. व्हाईट बॉल तिथे नक्कीच केला जातोय आणि अतिरिक्त अवंतर धाव्याने स्कोर कार्ड वाढलं जाते. धपलक एका धाव्याने पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती 2 धावा आहेत. अमोल पवार हा गोलंदाज आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय. लीगचा 5वा सामना जो दुपारच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांच्या भेटीला एका बाजूने निलेश दमिष्टे स्पोर्ट्स फाउंडेशन त्यांच्या विरोधामध्ये दानोरी स्पोर्ट क्लब या दोन संघांमध्ये हा सामना दरम्यानचा बॉल सुंदररित्या फटका खेळलाय अवीर रामगोडेच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. गोलंदाज पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती जो तयार होता या ठिकाणी पाहायला मिळेल अमोल. पुढचा चेंडू त्यावेळेस मात्र तिथे आपण पाहतोय बॅटची आतली कडा त्यानंतर इष्टरक्षकाच्या दिशेने मात्र चेंडू दुसऱ्या टप्प्यावरती पोहोचेल तोपर्यंत आपण पाहतो चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट आलेला कोणत्या प्रकारची धावची मैदानाच्या मध्ये घेण्याचा प्रयत्न तिथे फलंदाजांनी केला नाही. चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट असेल. पहिलं षटक सुरू पॉवर प्लेच्या मैदानाच्या आतमध्ये 5वा सामना आजच्या दिवसातील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले इनिंग पहिलं षटक अमोल जो पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये कामगिरी करतोय. हा चेंडू कट केलाय. सुंदररित्या फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करेल परंतु चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पलीकडे. मिळतील धावा 4. येतोय चौकार. सुंदर स्क्वेअर कटचा फटका तिथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये अविनाश रामगुडेने खेळलाय आणि स्कोर कार्ड आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. धावफलकावरती 12 धावा. हा चेंडू हाफ ट्रॅकर होता. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आला. तितकीच वेगवान फेकी परंतु तितक्याच वेगाने जी मैदानाच्या आतमध्ये सिंगल पळून पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपेल. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 13 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती आता पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी नवीन गोलंदाज आपण पाहतोय ऋतिक कुमार. हा गोलंदाज जो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होईल. पहिला चेंडू फेस करण्यासाठी ऑन स्ट्राईक अविनाश रामगुडे. 5 चेंडू या पूर्वीच्या मॅच मध्ये पूर्वीच्या षटकामध्ये अविनाश रामगुडे खेळलेला आहे आणि 11 धावा त्याने बनवल्यात. संघाच्या फलकावरती एकूण 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार ऋतिक. पहिलाच बॉल हलक्यात तिथे खेळून काढला. डिफेन्स पूर्वक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सिंगलचा प्रयत्न. एक सिंगल येईल.
विकेट जी आपण पाहतोय तिथे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. मिड विकेट मध्ये एक सुंदर आपण पाहतोय तिथे स्क्वेअर लेग मध्ये वापरा एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला आणि फलंदाज आपण पाहतोय तिथे मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळेल. एक चांगला झेल क्षेत्ररक्षकाने टिपलाय. पहिला फलंदाज मागे जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता अतुल जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. स्कोर कार्ड वरती 14 धावा संघाच्या फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीच्या मार्फत पुन्हा एकदा ऋतिक तयार. हा चेंडू अक्रॉस द बॅट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. टिपेल झेल विकेटचं पतन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. विकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आली आहे. फलंदाज ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता त्याच पावली माघारी जाताना पाहायला मिळालाय. दुसरी विकेट मिळवली गोलंदाज ऋतिकने. लागोपाठच्या 2 चेंडूवरती आलेले 2 विकेट आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय तो किरण. विकेट हॅट्रिकची संधी असेल गोलंदाजाला. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर तिसरा गोलंदाज आहे जो अगदी विकेट हॅट्रिकच्या मट्ट्यावरती जाऊन पोहोचलाय. सकाळच्या सत्रामध्ये अक्षयला आपण पाहिलं. त्यानंतर एक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. गोल्याला आपण पाहिलं चांगली गोलंदाजी त्याने केली. आता तिसरा गोलंदाज आपण पाहतोय ऋतिक जो विकेट हॅट्रिकच्या मट्ट्यावरती आहे. सन्मान दिला. हलक्यातून चेंडू खेळला. लेग बिफोर साठी अपील परंतु तिथे नक्कीच पंचांनी कळवले फलंदाज सुखरूप असेल. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ते चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्यात 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्लेचा षटक पॉवर प्लेचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार. राईट मोड द विकेट. हा चेंडू सरळ बॅटने व्ही शेप मध्ये पाठवलाय. सरळ सीमारेषेच्या पलीकडे षटकार 6 धावा. स्कोर कार्ड आपण पाहतोय 6 धावांच्या मदतीने वाढेल आणि संघाचं वाढतं धाव फलक 20 धावा स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती उजव्या हाताने मारा करेल. पंचांच्या डाव्या बाजूने हा चेंडू अक्रॉस द बॅट फटका खेळला मिड विकेट मध्ये. एका टप्प्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण केलं तिथं. चांगल्या पद्धतीने मात्र तिथे चेंडू फील्ड केलाय. आलेली एक सिंगल आहे. षटक मैदानाच्या आतमध्ये संपेल. दुसऱ्या षटकामध्ये मिळवल्या 2 विकेट. एक षटकार आला. एकूण 8 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकाची सांगता झाली आहे. संघाच्या धावफलकावरती 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर एकूण धावा ते 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला तर पाहायचं कोणता गोलंदाज पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या गोलंदाजीच्या मार्कवरती. 21 धावा जे आतापर्यंत खर्च झालेले आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये कमबॅक देखील गोलंदाजाने करून दिलाय. 2 विकेट मिळवल्या. 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी ललित चौधरी हा गोलंदाज जो आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होईल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3. 5 षटकांचा सामना आहे. वेळ वाचवणं मित्रांनो आपल्याला गरजेचं आहे. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी आहे. पहिले 2 षटकं 10 मिनिटांमध्ये संपलेली आहेत. परंतु अजूनही 2 षटकांसाठी 10 मिनिटांचा कालावधी जो तुमच्याकडे असणार आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पहिला चेंडू पहिलाच बॉल गुडघा टेकत मिड विकेट मध्ये जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. षटकार जो आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती आलाय. स्कोर कार्ड वाढेल धावफलकावरती 27 धावा. यावेळेचा हा चेंडू मात्र उजव्या स्टंपच्या दिशेने आपण पाहतोय. चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु अतिरिक्त दिशा भरकटली आणि मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंचाने जमिनीला समांतर हात कळवला व्हाईट बॉल.
अतिरिक्त अभंतर धाव आणि अतिरिक्त अभंतर धावेच्या मदतीने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढतंय. संघाचा धपलक एका धावेने पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती 28 धावा. पुन्हा बिग हिट डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, टिपतोय तिथे मात्र षटकार आहे. झेल टिपलाय परंतु क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या पलीकडे आणि हा षटकार. क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे चुकी करताना पाहायला मिळाला. झेल जरूर टिपला परंतु शरीराचा काही भाग हा सीमारेषेच्या पलीकडे. त्यानंतर आपण पाहतोय 6 धावा मिळतील. स्कोरकार्ड वाढेल. धपलकावरती 34 धावा. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. महागडी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जी आता नक्कीच सुरू होताना पाहायला मिळते. खुलवा टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या फटका खेळला. यावेळी क्षेत्ररक्षक दूर आणि चेंडू नो चान्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार. षटकारा पाठोपाठ आलेला हा चौकार आणि या 4 धाव्यांच्या मदतीने संघाचा धपलक वाढेल. धपलक पुढे जाते. धपलकावरती 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या डावातील निम्मा डाव संपलाय. 15 चेंडूचा खेळ आतापर्यंत पहिल्या इनिंगचा झालेला आहे. 38 धावा ज्या संघाच्या धपलकावरती स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजी ते बराचसा महागडा ठरलाय. ललित वरती प्रचंड मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केलंय. खर्चिक षटक मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा बॉल यावेळी बॅक टू द बॉलर खेळून काढला. तिथे स्वतःच्या फॉलोतू मध्ये आपण पाहतोय नक्कीच शरीराचा चांगला वापर आणि नंतर आपण पाहतोय चेंडू स्टॉप केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडू. हा चेंडू पुन्हा आपण पाहतोय की आता तिथे खेळून काढला जाईल. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. एक सिंगल आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड वाढलं जातंय. धपलकावरती 39 धावा आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं तर या षटकामध्ये 5 चेंडू टाकले. 18 धावा खर्च झालेला आहे. या पूर्वीच्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं नक्कीच पहिल्या षटकामध्ये मागणी गोलंदाजी षटक क्रमांक 2 मध्ये 8 धावा खर्च केल्या 2 विकेट. षटक क्रमांक 3 ललितचं 18 धावा आतापर्यंत खर्च केलेला शेवटचा एक चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. अभि रामगुडे अद्याप मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय. खुलवा टप्प्याचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न परंतु झेल तिथे निसटला. चेंडू हातामध्ये बसू शकला नाही, विसवू शकला नाही आणि आपण पाहतोय सुटलेला झेल आहे तोपर्यंत मात्र आलेल्या 2 धावा. षटक क्रमांक 3 संपेल. 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज आपण पाहतो. आता गोलंदाजी करण्यासाठी शुभम गीते हा गोलंदाज आपण पाहणार. आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय. चला वेळ वाचवा मित्रांनो. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळी अक्रॉस द बाट फटका खेळलाय. फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे झेल टिपण्यासाठी पोहोचू शकला नाही. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केला जाईल. क्षेत्ररक्षकाचं कदाचित तिथे लक्ष नसावं. त्यानंतर आपण पाहिलं कोणताच खेळाडूने मात्र कॉलिंग दिलं नाही. कोणता क्षेत्ररक्षक तिथे झेल टिपण्याचा प्रयत्न केला नाही. चेंडू फक्त अडवला जातोय आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा आहेत. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बरीचशी उंची प्राप्त करतोय. त्यानंतर आपण पाहतोय तिथे नो बॉल घोषित केला जाईल. जास्तीची उंची त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय वाईट बॉल. 1 बाउंडची चेतावणी देखील तिथे दिली जाते.
यार पुन्हा दालकात तिथे चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल आली आणि एका धाब्याने स्कोर कार्ड वाढले जाते धपलकावरती 45 धाबा. हा चेंडू बॅटची बाहेरील बाजूची कडा, त्यानंतर चेंडू अडवला, देखीलचा प्रयत्न आणि तिथे पंचांना काहीशी विचारणा, पंचाने तिसऱ्या पंचांचा केलाय वापर. फलंदाज बाद. नवीन बॅटर आता मैदानाच्या मध्ये जो दाखल होता पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती 45 धाब्यात 3 विकेट आल्यात. बॅट्समनचं नाव कळवा. बम. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये आता दाखल होतोय. गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलवरती बिग हिट. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. सुंदर झेल. कॅच ऑफ द मॅच. विकेट. फलंदाज तिथे बाद. स्कोर कार्ड वरती 45 धावा आहेत. 4 विकेट मैदानाच्या मध्ये आलेल्या आहेत. चौथं षटक जे मैदानाच्या मध्ये मार्गस्थ आहे. नवीन बॅटर आपण पाहतो मैदानाच्या मध्ये बंटी रायकर, जो मैदानाच्या मध्ये आता दाखल होताना पाहायला मिळेल. हा चेंडू मात्र बिगिटचा प्रयत्नामध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येईल चेंडूचा खाली, टिपेल झेल. विकेट. फलंदाज बाद. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 45 धावा धावफलकावरती. 5 विकेट आले. शेवटचा चेंडू आता मात्र या षटकातील मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. चला नवीन फलंदाज थोडी काय करा. गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा आता गोलंदाजी मार्फत शुभम गीते शेवटचा बॉल घेऊन गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. तर ऑन स्ट्राईक नवीन बॅटर स्वराज पोकळे, सूरज पोकळे. सूरज माफ करा, सूरज मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय दाखल झालेला आहे. पंचेचाळीस धावा ज्या संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय.
गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वा षटक घेऊन ललित जो पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवर दाखल होईल या पूर्वीच्या षटकामध्ये. तो बराचसा महागडा ठरला होता, तब्बल 20 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु शुभमने दिलेलं कमबॅक, ते कमबॅक केल्यानंतर पुन्हा आता ललितचा वापर जो मैदानाच्या आतमध्ये आता 5व्या षटकासाठी अर्थात अखेरच्या षटकासाठी केला जाईल. चला वेळ वाचवा मित्रांनो. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम, जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करताय. पहिला चेंडू बराचसा सफल झाला होता. फलंदाज वीर रामगुडेला आपण पाहतोय अद्याप मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय सलामीसाठी. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता, पण जास्त काही मोठ्या आक्रमण तो करू शकला. 9 चेंडू तो खेळलाय. 14 धावा त्याने बनवल्यात. ज्या खेळीसाठी त्याला ओळखलं जातं तो खेळ आतापर्यंत दाखवला नव्हता, परंतु हा चेंडू स्लॉट मध्ये त्याला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. आतापर्यंत बराच शांततेत अविर रामगुडे आपण पाहत होतो कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत होता, परंतु या चेंडूवरती त्याला संधी मिळाली. त्याच्या स्लॉट मध्ये आला हा चेंडू आणि त्याच्यावरती त्याने मोठा प्रहार केला. 51 धावा ज्या आता संघाच्या धावफलकावरती असणार. पुन्हा आता प्रयत्न, यावेळी बॅटची कडा, यष्टीरक्षक टिपेल झेल, विकेटचं पतन, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 7. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो आता दाखल होईल तो गणेश. हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती 51 धावा आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार. यावेळी तो चेंडू गुडघ्यात टेकत मात्र स्ट्रोक खेळायचा होता, परंतु गुल्डन स्पॉटमध्ये टाकलेला हा चेंडू वेग प्राप्त करत उंची मिळवत मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो हा चेंडू डॉट येईल. शेवटच्या अजूनही 2 चेंडू जे पहिल्या इनिंगच्या मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. यावेळेस मात्र बिग हिट, चेंडूने उंची प्राप्त केली तितकीच लांबी आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. गोलंदाज पुन्हा तयार. हा चेंडू कट करायचा होता तिथे, परंतु पाठवर तितकासा चेंडू आला नाही. धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या पॉल वरती येईल. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे संपलं जात आहे ते 5व्या क्रमांकाचा पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना निलेश दमिष्टे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने बनवल्या त्या 58 धावा जिंकण्यासाठी धानोरी स्पोर्ट क्लब संघाला 59 धाव्यांचं टार्गेट.
सिंगल आली. एका सिंगलने संघाचं खातं ओपन झालंय. ट्रिपल आर स्ट्रायकर संघाने टॉस जिंकला. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय. रुद्रा 11 मुळशी संघाला क्षेत्ररक्षण करण्याचं आमंत्रण दिलंय. एक सिंगल आपण पाहतो तिथे जी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. लोअर फुल टॉस होता. सरळ बॅटने मात्र फटका खेळला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येईल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जी एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. एका धाव्याने स्कोर कार्ड वाढलं जाते. संघाचा धावा पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 2 धावा आहेत. दोन्ही फलंदाजांनी आपण पाहतो एका धाव्याने सावधरित्या मात्र संघाचं खातं ओपन केलं. पुन्हा आता गोलंदाजच्या मार्कवरती तयार. हा चेंडू अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र फार दूर आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. स्कोर कार्ड आपण पाहतोय 4 धाव्याने वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचते. धावफलकावरती 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हा चेंडू पंच केला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. जबरदस्त प्रहार. चेंडू सरळ सीमारेषे पार. लागोपाठचा दुसरा चौकार. स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. 2 चौकाराच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक. धावफलकावरती 10 धावा ज्या स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकामध्ये मैदानाच्या नोंदवल्या गेल्यात. खलीद आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार. हा चेंडू ऑन साइडला फटका फसलाय. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक दूरवरतून पोहोचला. चेंडूच्या खाली टिपला जाईल. विकेटचं पतन. फलंदाज तिथे बाद. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 10 धावा धावफलकावरती पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये आली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शुभम जो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहायचं 25 चेंडू आणि 49 धावा हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. पहिलाच बॉल. हेलिकॉप्टर स्ट्रोक. मिड ऑनच्या डोक्याला वरतून मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या. त्या 14 धावा. त्यानंतर षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये ज्याचा 2 घेऊन नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय स्वराज. सूरज गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे. 24 चेंडू आणि 45 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल.
गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर चेंडू ताडव्या बॅटने चेंडू खेळलाय. मिडॉनला चेंडू फील्ड केला जातोय, तोपर्यंत इथे कोणत्याही धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतो चेंडू डॉट येईल. पहिला चेंडू सुरतच्या मैदानाच्या आतमध्ये आलेला डॉट. ऋतिक पुन्हा ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये तयार. हा चेंडू पुन्हा 20 मध्ये चेंडू खेळलाय. 30 सर्कल बीट. त्यानंतर चेंडू सीमारेषा फोडतोय, सीमा पार हा चेंडू आणि मिळतील धावा 4. येतोय चौकार. गोलंदाज पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू खाली टिपेल झेल. विकेटचं पतन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद. विकेट जी मैदानाच्या आतमध्ये आली त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कौशल जर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. स्कोरकार्डवरती धावा आपण पाहतोय 18 धावा. ज्या संघाच्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 21 चेंडू जिंकण्यासाठी 41 धाब्यांची अजूनही गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक कौशल जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्कोरकार्डवरती 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सूरज तयार. पुढचा चेंडू राईट एम ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने यावेळी स्ट्रोक खेळून काढलाय. ताकदीचा चांगला वापर केला परंतु तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित चेंडूला अडवेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये घेतली जाणार ती एक सिंगल. एका सिंगलने मग पाहतोय संघाचा धावफलक वाढेल. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचते. धावफलकावरती 19 धावा आहेत. आजच्या दिवसात आपण पाहतो दुपारच्या सत्रामध्ये 5वा सामना जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दिल्ली जाता द मिस्टर स्पोर्ट्स फाउंडेशन त्यांच्या विरोधामध्ये धानोरी पोस्ट स्पोर्ट क्लब या 2 संघांमध्ये हा चेंडू मात्र सुंदररित्या फटका खेळला. तिथे सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला जाईल. फाईन लेग मध्ये आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. पुन्हा आलेली 1 धाव 1 सिंगल. स्कोरकार्ड एका धावेच्या मदतीने पुढे जाऊन पोहोचेल आणि संघाच्या फलकावरती आपण पाहतोय 20 धावा. शेवटचे 19 चेंडू आणि 19 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 39 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती. यावेळेस बिग हिटचा प्रयत्न. फटका फसला. चेंडूने उंची प्राप्त केली. लांबी कमी. क्षेत्ररक्षक पोहोचला चेंडूच्या खाली. टिपलाय जाईल झेल. विकेटचं पतन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 संपले. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं केवळ 6 धावा खर्च झालेल्या आहेत. 2 विकेट आल्या. संघाच्या फलकावरती 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर एकूण 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 18 चेंडू आणि 39 धाव्यांची गरज असा नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये प्रवीण गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. तर नवीन बॅटर आपण पाहतो दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये अमोल पवार जो नॉन स्ट्राईकला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
चला वेळ वाचवा मित्रांनो, जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करताय. दुसऱ्या डब्यामध्ये बराचसा वेळ झालेला आहे, त्यामुळे वेळ वाचवणं तुम्हाला गरजेचं. शेवटचे 18 चेंडू आणि 39 धावा हे समीकरणाच्या मैदानाच्या आतमध्ये असेल. गोलंदाजच्या मार्कवरती तयार. पहिला चेंडू सुंदररित्या फटका खेळला, डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगला स्टॉप केला जाईल तोपर्यंत एक सिंगल. दुसऱ्या धावेचा तिथे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात नाही, केवळ एक धाव, एक सिंगल आली आणि एका सिंगलने स्कोर कार्ड वाढलं जाते धावफलकावरती 21 धावा. अतिशय शांत सावधतेने मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाज कामगिरी करतात. आक्रमणानंतर विकेट येताना पाहायला मिळाल्या, त्यानंतर नक्कीच सावधरित्या मैदानाच्या आतमध्ये चेंडू खेळून काढले जातात. एका बाजूने अमोल आपण पाहतो, दुसऱ्या बाजूने शुभम, हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात. अमोल आता वैयक्तिक पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये जो फेस करेल, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल त्याच्यासाठी फुल टॉस होता, डावे इष्टीच्या दिशेने पहिला चेंडू त्याने टाकलाय, परंतु तिथे आपण पाहतोय नो बॉल, बीमर चेंडू, नो प्लस 1. तिसऱ्या पंचाला विचारणा, तिसऱ्या पंचांचा वापर तिथे नक्कीच केला जातोय. नो बॉल, नो प्लस 1. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 23 धावा. धावफलकावरती येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट. शेवटच्या 17 चेंडू जिंकण्यासाठी 36 धाव्यांची गरज आहे. येणारा पुढील चेंडू फ्री हिट. चला मित्रांनो वेळ वाचवा, जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करताय. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू सुंदररित्या फटका खेळला, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल, सुंदर क्षेत्ररक्षण तिथे मैदानाच्या मध्ये नक्कीच जे केलं जातंय तोपर्यंत आलेली एक धाव, एक सिंगल आणि एका सिंगलने पुन्हा स्कोर कार्ड वाढलं जाते धावफलकावरती 24 धावा. फ्रीच्या चेंडूवरती जास्त काही मोठं आक्रमण पाहायला मिळालं नाही, केवळ एक सिंगल आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जी येताना पाहायला मिळेल. पुन्हा गोलंदाज तयार. दोर फुल टॉस, डीप कव्हर मध्ये केला मोठा प्रहार, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु झेल निसटला आणि त्यानंतर चेंडू सीमा पलीकडे, षटकार, 6 धावा. तीस धावा धावफलकावरती 3 चेंडू अजून बाकी आहेत. 15 चेंडू आणि 29 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता असेल. 15 चेंडू मध्ये 30 बनवल्यात. 15 चेंडू मध्ये 29 म्हणजे हा चेंडू लोअर फुल टॉस होता, बॅक टू द बॉलर खेळून काढला स्वतःच्या फॉलोटू मध्ये. वेगाने येणारा चेंडू मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न तिथे केला गोलंदाज प्रवीणने, परंतु झेल होऊ शकला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये आलेली एक सिंगल आहे. एक धाव जेव्हा पाहतो मैदानाच्या आतमध्ये जिथे पळून पूर्ण केली जाईल अवघड झेल, परंतु त्यांनी प्रयत्न चांगला मैदानाच्या आतमध्ये प्रवीणचा पाहायला मिळाला. 31 धावा स्कोर कार्ड वरती. अतिशय आपण जर पाहिलं तर सावधतेने मात्र कामगिरी केली जाते, शांत गतीने आपण पाहतोय सामना इथे जो मैदानाच्या आतमध्ये पुढे वाटचाल करतोय. 14 चेंडू आणि 28 धावा हे समीकरण असणार. गोलंदाज तयार. यावेळी शरीर भेदक मारा करायचा होता, परंतु घुटना टेकत खेळला सुंदर प्रहार, चेंडू सीमारेषे पार येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, षटकार. षटकार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल आणि या आलेल्या षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 37 धावा. 13 चेंडू बाकी आहेत. 13 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 22 धाव्यांची अजूनही गरज आहे. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा प्रवीण तयार.
पुढचा चेंडू यावेळेस मात्र कट केलाय. पॉइंट मध्ये चेंडू तिथे ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती येणार आहे. तब्बल 18 धावा या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत. महागडे षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. आता पाहायचं शेवटचे 12 चेंडू. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती खलीद शेख हा गोलंदाज पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिलाच बॉल सरळ पाटने स्ट्रोक केला. लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल. तोपर्यंत आलेली एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढतंय. संघाचा धपलक एका धावेने पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती 39 धावा. शेवटचे 11 चेंडू. जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज. एका बाजूने अमोलने आपण पाहतोय 3 चेंडू खेळले 7 धावा बनवल्या. दुसऱ्या बाजूने शिवम 7 चेंडू मध्ये 15. खलीदने यापूर्वीचं षटक जर पाहिलं तर 14 धावा खर्च करत एक विकेट मिळवली होती. पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये तो 4थं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे. रिव्हर्स स्विच हिट. क्रिकेटचा क्लास सौंदर्य दाखवत चेंडू पोहोचेल सरळ सीमारेषा पलीकडे. चौकार. 4 धावा. स्कोर कार्ड आपण पाहतोय 4 धावेने वाढेल. संघाचा धपलक पुढे जाऊन पोहोचते. धपलकावरती 43 धावा. यावेळेस हा चेंडू मनगटाचा वापर कर स्ट्रोक खेळलाय परंतु लांबी कमी मिळाली. एका टप्प्यावरती आपण पाहतो चेंडू तिथे मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फील्ड करेल. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा ज्या सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जाणार आहेत. आलेल्या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढते. धपलकावरती 45 धावा. शेवटचे 9 चेंडू 14 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. 45 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या. त्यामध्ये दोन्ही फलंदाज चांगलं योगदान. एका बाजूने शुभमने 7 चेंडू मध्ये 15 बनवले. दुसऱ्या बाजूने अमोलने 5 चेंडू मध्ये 13 बनवलेले आहेत. खलीद शेख पुन्हा त्या संघाने विश्वास दाखवता. विश्वासाला सार्थ कामगिरी करावी लागेल. लोअर फुल टॉस ऑन साइडला पिक करत पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. चेंडू सीमा पार. मिळतात धावा 6 षटकार. या षटकाराने मात्र सांघिक अर्धशतक संघाचं पूर्ण होईल. 51 धावा संघाच्या धावफलकावरती आहेत. शेवटचे 8 चेंडू 8 धाव्यांची गरज. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू 8 धाव्यांची गरज. यानंतरच्या मॅच साठी दोन्ही संघाने तयार राहायचंय. मुळशी 11 हा संघ, रुद्रा 11 मुळशी हा संघ आपल्याला प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पुन्हा एकदा शप्पल चाले क्रीजचा वापर कर स्ट्रोक खेळायचा होता. लेग बी फोर साठी अपील.
आणि नक्कीच इथे हे पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट तर दिली आहे, परंतु बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय. तिसऱ्या पंचांचा वापर आता केला जाईल. लेग बी साठी पण पाहतोय तिसऱ्या पंचांचा वापर. फलंदाज बाद. बॅटिंग टीमने मात्र आता इथे रिव्ह्यू गमावलेला आहे. विकेट आली. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळेल. शेवटचे 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये आपण पाहतोय 8 धाव्यांची गरज. मोक्याच्या क्षणी मात्र फलंदाज मैदानाच्या आतमधून माघारी जातोय. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय पवार. शेवटचे 7 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. रोमहर्षक सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघ इथे विजयासाठी बरेचसे प्रयत्न करत आहेत. मोक्याच्या क्षणी आलेली विकेट आक्रमणानंतर मात्र फलंदाज तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळतोय. अक्षय पवार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. अक्षय पवार नावाची ताकद इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवू शकेल का? शेवटच्या 7 चेंडू मध्ये 8 धावा ज्या बनवायच्यात. गोलंदाजच्या मार्कवरती तयार. हा चेंडू भन्नाट वेगाचा होता. शरीराला मात्र तिथे वेध घेत चेंडू ट्रॅव्हल होईल. एक सिंगल जेव्हा पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. एक धाव आली आणि बाबा षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं जात आहे. ते चौथ्या क्रमांकाचा 4 षटकांचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये संपलाय. आणि स्कोर कार्ड वरती धावा पाहतो. धावा नोंदवल्या गेल्या त्या 52 धावा जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. शेवटचा षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये अवीर रामगुडे आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. शेवटचे 6 चेंडू रोखायच्या 7. पहिलाच बॉल उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर तिथे मुख्य पंच कळवतात वाईट बॉल. खराब चेंडूचा इशारा आलाय. अतिरिक्त अवंतर धाव आणि अतिरिक्त अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढलं जाईल. धपलकावरती 53 धावा. हा चेंडू स्लॉट मध्ये त्याला पाठवलं डीप स्क्वेअर लेगच्या सीमारेषा पलीकडे. चौकार. 4 धावा. चार धाव्याने स्कोर कार्ड वाढेल. धपलकावरती 57 धावा जिंकण्यासाठी 5 चेंडू बाकी आहेत. 2 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. यावेळेस मात्र गुडघा टेक स्ट्रोक खेळलाय. चेंडूने बरीचशी उंची प्राप्त केली. लांबी मिळाली नाही, परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपला जाईल. दोन्ही क्षेत्ररक्षकांचं चांगलं कॉलिंग आणि तिथे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होते बाद. शेवटचे 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत आणि 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनुराग.
वेळ वाचवा मित्रांनो, क्षेत्ररक्षण करणारी टीम. गोलंदाज तयार. हा चेंडू हलक्यात तिथे खेळण्याचा प्रयत्न, डिफेन्स पूर्वक मात्र सिंगल घ्यायची होती, परंतु स्वतःच्या फॉलो मध्ये चेंडू अडवलाय आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू तिथे डॉट. शेवटचे 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजून 2 धावांची गरज. 3 चेंडू 2. अवी रामगुडे मग तिथे प्रयत्नांची परिकाष्ठा करतोय. फलंदाजा रोखण्यासाठी आपण पाहतोय जाळ मैदानाच्या आतमध्ये पसरवलंय, घातक क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवलंय. अनुराग नवीन पॅटर्न जो आपण पाहिलाय मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आहे. 1 चेंडू मध्ये 0 धावा त्याने बनवल्यात. यावेळेस आडव्या बॅटने स्ट्रोक खेळायचा होता, जागा तर सोडलीये. स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न तिथे शुभमचा. विकेट सॅक्रिफाईस करेल फलंदाज, मैदानाच्या आतमध्ये होईल तिथे बाद. अनुराग बॅक टू द पवेलियन. सामना जर टाय झाला तर दोन्ही संघाला 1-1 गुण. सुंदर गोलंदाजी मात्र गोलंदाज अविनाश रामगुडे मैदानाच्या आतमध्ये करतोय. एक चौकार जरूर आलाय, परंतु त्यानंतरचे 3 चेंडू सुंदर आहेत. कोणत्या प्रकारचे धाव नाहीये. 2 फलंदाज बाद झालेले, 2 चेंडू 2 धावांची गरज असताना नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये ललित. जर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सामना जर टाय झाला तर दोन्ही संघांना 1-1 गुण वाटून दिला जाईल. ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये पाहतो शुभम स्ट्राईक स्वतःकडे घेण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट सॅक्रिफाईस केली. शेवटचे 2 चेंडू 2 धावांची गरज. गोलंदाज अविनाश रामगुडे. शरीरावरती आलेला चेंडू सुंदररित्या खेळलाय, सिंगल तर कंप्लीट केली जाईल. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, परंतु चेंडू पोहोचला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. सामना जिंकलाय तो दानोरी स्पोर्ट क्लब संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. प्लेयर ऑफ द मॅच हा किताब जातोय. त्याने मात्र सुंदर खेळ दाखवला, विजयामध्ये मोलाचं योगदान ज्याने दिलं शुभम गीते ठरलाय या सामन्यामध्ये प्लेयर ऑफ द मॅच.